विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. विद्युत पारेषण कंपनीची जाहिरात आलेली आहे, अर्थात ज्याला आपण महाट्रान्सको म्हणतो. पदाचं नाव आहे निम्नस्तरीय लिपिक, एकूण जागा आहेत 260. या संदर्भातली संपूर्ण डिटेल जाहिरात आपण याच युट्यूब चॅनलवरती समजून घेतलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये निवड प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे याबाबत आपण प्रामुख्याने चर्चा करणार आहोत. तेव्हा पुढची 4 ते 5 मिनिटं व्हिडिओ पूर्ण बघा. ही आहे आपली जाहिरात. पदाचं नाव आहे निम्नस्तरीय लिपिक, वित्त व लेखा. एकूण पदं आहेत 260. खूप चांगली पदं आहेत हे लक्षात घ्या. वेतन श्रेणी सुरुवातीलाच तुम्हाला जवळपास 50,000च्या आसपास जे आहे तो पेमेंट जो आहे तो या पदासाठी चालू होतो. शैक्षणिक पात्रता वाणिज्य शाखेची पदवी म्हणजे बीकॉम झालेलं असलं पाहिजे आणि MSc असली पाहिजे, तुम्हाला फॉर्म भरता येईल. वयोमर्यादा ओपन कॅटेगरीसाठी 18 ते 38 आहे आणि ओपन सोडून बाकी सर्वांनाच 5 वर्ष वयोमर्यादा शिथिलक्षम आहे, म्हणजेच 43 वर्षापर्यंत फॉर्म भरता येईल. दिव्यांग उमेदवारांना 45 वर्ष आहे आणि ऑलरेडी महापारेषण कंपनीत तुम्ही काम करत असाल तर 57 वर्षापर्यंत हा फॉर्म भरता येईल. आता आपल्या आजच्या प्रमुख विषयाकडे येऊया, ती म्हणजे निवड पद्धत. आता निवड पद्धत कशी असणार आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला ऑनलाईन अर्ज सबमिट करायचा आहे, फॉर्म भरायचा आहे. फॉर्म भरण्याची लिंक अजून सुरू झालेली नाही. आज किंवा उद्या ती लिंक सुरू होईल. जशी लिंक सुरू होईल ती अपडेट तुम्हाला मी आपल्या याच इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती देईल, काळजी करू नका. मग अगोदर तुम्हाला काय करायचंय, ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन फॉर्म आपण भरतो. ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर आपल्याला परीक्षेला बोलवलं जाईल. आता ऑनलाईन फॉर्म भरताना तुम्ही जी माहिती भरली आहे ती खरी आहे असं मानून तुम्हाला परीक्षेला बोलवलं जाईल, हे लक्षात घ्या. त्यानंतर अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची वस्तुनिष्ठ स्वरूपाची अर्थात ऑब्जेक्टिव्ह टाईपची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. अर्थात कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन एक्झाम आपली असणार आहे. परीक्षेचं स्वरूप आहे ऑब्जेक्टिव्ह, म्हणजे 1 प्रश्न आणि 4 पर्याय असणार आहे, हे लक्षात घ्या. मग आता या परीक्षेमध्ये नेमकं काय असणार आहे, किती प्रश्न असणार आहेत, त्याला किती मार्क असणार आहेत आणि पासिंगचा क्रायटेरिया काय आहे. तर बघा 130 प्रश्न आहेत आणि 150 मार्कांसाठी हे 130 प्रश्न आहेत, हे लक्षात घ्या. मग 130 प्रश्नांचं वर्गीकरण कसं कसं केलंय तर 130 प्रश्नांपैकी जे पहिले 50 प्रश्न आहेत त्यामध्ये आपल्याला प्रोफेशनल नॉलेज विचारलं जाणार आहे. मग आता प्रोफेशनल नॉलेज म्हणजे काय तर यांनी सांगितलंय वित्त व लेखा परीक्षण विषयाचे ज्ञान, म्हणजेच आपण बीकॉम पर्यंत जे अकाउंटिंग शिकलेलो आहे, जे ऑडिट शिकलेलो आहे त्या संबंधीचे 50 प्रश्न 110 मार्कांसाठी असणार आहेत, हे लक्षात घ्या. आणि विद्यार्थी मित्रांनो पुढचे जे 80 प्रश्न आहेत या 80 प्रश्नांमध्ये सामान्य अभियोग्यता अर्थात जनरल ऍप्टिट्यूड असणार आहे. मग यामध्ये काय असणार आहे तर रिझनिंग असणार आहे, तर्कशक्ती असणार आहे. 40 प्रश्न 20 मार्कांसाठी. संख्यात्मक अभियोग्यता ज्याला आपण क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड म्हणतो त्याचे 20 प्रश्न 10 मार्कांसाठी. आणि मराठी भाषा अर्थात मराठी लँग्वेज याचे 20 प्रश्न 10 मार्कांसाठी. अशा पद्धतीनं 130 प्रश्न 150 मार्कांसाठी आहेत आणि पेपर सोडवायला तुम्हाला 2 तासाचा कालावधी प्राप्त होतोय, हे लक्षात घ्या. इथपर्यंत सगळ्यांचं क्लिअर आहे. आता जाऊया आपण पुढे. आता विद्यार्थी मित्रांनो इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ही जी नॉन टेक्निकल अर्थात अकाउंटिंग आणि ऑडिट सोडून बाकी जो सिलेबस आहे त्याच्यासाठीची बॅच उपलब्ध झालेली आहे. त्या बॅचची माहिती तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगतो. अकाउंटिंग संदर्भातली बॅच आपली लवकरच सुरू होत आहे. पुढच्या 1-2 दिवसामध्ये तीही बॅच आपली येईल. ती बॅच आल्यानंतर त्याचाही अपडेट तुम्हाला मी देतो. आता निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे का तर हो, या परीक्षेला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे, हे लक्षात घ्या. किती निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम तर निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम 1/4 आहे, अर्थात ज्याला आपण 0.25% म्हणतो. म्हणजे काय माहिती का, 1 प्रश्न तुमचा चुकला तर तुमचे 0.25 मार्क वजा होतील. किंवा असं आणखी सोप्या भाषेत सांगायचं तर 4 प्रश्न चुकले तर एका बरोबर प्रश्नाचे मार्क वजा होतील. याला म्हणतात निगेटिव्ह मार्किंग. किती आहे 1/4 आहे, हे लक्षात घ्या. पुढे आता एक IMP सूचना त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे.
काय आहे सूचना? तर उमेदवाराने उपरोक्त नमूद वित्त व लेखा परीक्षण विषयाचे ज्ञान, सामान्य अभियोग्यता, अंतर्गत तर्कशक्ती, संख्यात्मक अभियोग्यता व मराठी भाषा म्हणजे जे काही परीक्षेला विषय आहेत त्या विषयांची नावं आहेत, या सर्व विषयांचे प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. म्हणजेच परीक्षेला तुम्ही सर्वच विषयांचे प्रश्न सोडवणं आवश्यक आहे. याचा अर्थ हे होतो की समजा तुम्हाला रिझनिंग येतंय पण तुम्हाला क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड येतच नाहीये, मग तुम्ही एक पण प्रश्न नाही सोडवला याचा, तर असं चालणार नाही. इकडे तुम्ही अगदी आउट ऑफ मार्क घेतले बाकी सगळ्यांमध्ये आणि तुम्ही जर ऍप्टिट्यूड सोडवलंच नाही तर तुम्हाला त्या पूर्ण प्रक्रियेतनं बाहेर काढलं जाईल, तुमच्या पेपरचा विचार केला जाणार नाही, तुम्हाला अपात्र केलं जाईल, अशी स्पष्ट सूचना आहे. म्हणजेच आपल्याला सगळ्या विषयांचे प्रश्न सोडवायचे आहेत. सगळ्या विषयांचे सगळेच प्रश्न सोडवले पाहिजे असं नाही, पण सगळ्या विषयांचे प्रश्न सोडवायचे. आणखी सोपं करून सांगायचं तर पुढे त्यांनी असं म्हटलंय की उपरोक्त नमूद चाचणी परीक्षेतील कुठल्याही विषयात किंवा उपविषयात उमेदवाराला 0 अथवा 0पेक्षा कमी गुण असल्यास सदर उमेदवाराला अपात्र ठरवण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी आणि त्यांचा पुढील कुठल्याही प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही. याचा अर्थ असा होतो, समजा आता तुम्ही पेपर सोडवताय आणि पेपर सोडवताना तुम्हाला ह्या सगळ्या बाकी विषयांमध्ये चांगले मार्क पडले आणि आपण एक उदाहरण घेऊ की समजा मराठी भाषा आहे, मराठी भाषा सोडा, वरचं घेऊ आपण. समजा संख्यात्मक अभियोग्यता आहे, या संख्यात्मक अभियोग्यतेला तुम्हाला इथे जे 20 प्रश्न आहेत 10 मार्कांसाठी, इथे तुम्हाला 0 मार्क पडले असं आपण गृहीत धरू. इथे जर 0 मार्क पडले आणि बाकी ठिकाणी तुम्हाला आउट ऑफ मार्क असतील तरी सुद्धा तुम्ही अपात्र व्हाल, फेल व्हाल, लक्षात घ्या. म्हणजेच तुम्हाला प्रत्येक विषयाला एक पेक्षा जास्त 1 मार्क किंवा एकापेक्षा पुढे मार्क पडले पाहिजे. 0 मार्क असतील तर तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं जाईल, तुम्हाला अपात्र केलं जाईल, हे लक्षात घ्या. ही एक महत्वाची सूचना आहे, लक्षात घ्या. पुढे मग कुठल्याही घटकाला तुम्हाला 0 मार्क पडून चालणार नाहीये, हे लक्षात घ्या. मग आता फॉर्म कधी सुरू होणार आहे? आपल्या सगळ्यात महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा विषय तो म्हणजे ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरता जी URL लिंक आहे ती तयार करण्याचं काम सुरू आहे. ही लिंक जशी तयार होईल तशी महाट्रान्सकोच्या वेबसाईटला तुम्हाला ती लिंक उपलब्ध होणार आहे, काळजी करू नका. ही लिंक जशी ओपन होईल तशी अपडेट तुम्हाला मी देतो. त्यासाठी इग्नाइट अकॅडमीचं आपलं हे युट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा, तुम्हाला सगळ्या अपडेट्स या एक्झामच्या संदर्भातल्या येतील, काळजी करू नका. परीक्षा कधी होणार आहे आपली? तर परीक्षेची अंदाजित तारीख अर्थात महिना दिलाय, मे किंवा जून 2025 मध्ये आपली परीक्षा होणार आहे. म्हणजे आपल्याकडे अजून पण मार्चचा पूर्ण महिना, एप्रिल, मे, एक 3-3.5 महिन्याचा कालावधी आपल्या हातामध्ये आहे आणि ह्या 3-3.5 महिन्याच्या कालावधीमध्ये आपला पूर्ण अभ्यास कव्हर होतो, हे लक्षात घ्या. आणि या परीक्षेला सगळ्यात महत्वाची गोष्ट कॉम्पिटिशन कमी असणार आहे, कारण फक्त बीकॉम झालेल्या पोरांनाच फॉर्म भरता येणार आहे. पोरं म्हणजे मुलं मुली सगळे. त्यामुळे आर्ट्स, कॉमर्स, आर्ट्स वाले, सायन्स वाले, इंजिनिअरिंग वाले, बाकी कुठलेही मुलं इथे फॉर्म भरू शकत नाही. कोण फॉर्म भरू शकतं? फक्त बीकॉम वाले. मग आपल्या हातात खूप चांगली संधी आहे, कारण आपण अनेकदा ओरडत असतो की बीकॉम एमकॉम झालं नोकरीच्या संधी नाहीये किंवा नोकरी लागत नाही वगैरे वगैरे, पण आता इथे अशा काही एक्झाम्स असतात की जिथे फक्त बीकॉम वालेच फॉर्म भरू शकतात. मग इथे संधी आहे आपल्याला. बीकॉम पर्यंत आपण अकाउंटिंग शिकलोय, ऑडिट शिकलोय, बाकी थोडंफार गणित, रिझनिंग वगैरे आपल्याला माहिती असतं. चांगली प्रॅक्टिस करा 3-3.5 महिने आणि 3-3.5 महिन्यात चांगली मेहनत घेऊन सरकारी नोकरी मिळवा, पगार चांगला, समाजामध्ये मान सन्मान आणि एक कायम स्वरूपाची नोकरी आपल्याला मिळते. त्यामुळे बीकॉम झालेला असेल तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे, ही संधी सोडू नका. मला जी काही मदत गायडन्स लागेल त्यासाठी इग्नाइट अकॅडमी आहे. आता इग्नाइट अकॅडमीची आपली ही लिपिकसाठी वित्त व लेखा रेकॉर्डेड बॅच आहे, नॉन टेक्निकल बॅच, म्हणजे याच्यामध्ये अकाउंट नाहीये, ऑडिट नाहीये. ते तुम्हाला पुढच्या 1-2 दिवसामध्ये ती पण बॅच उपलब्ध होईल. पण आता ही बॅच आपली अकाउंट, ऑडिट सोडून बाकी जे काही विषय आहेत त्या विषयांची ही बॅच आहे, लक्षात घ्या. या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, टॉपिक नुसार PDF नोट्स आहेत, टॉपिक वाईज आणि फुल लेंथ टेस्ट सिरीज उपलब्ध आहे, महाराष्ट्रातील तज्ञ शिक्षक आहे, बेसिक टू ऍडव्हान्स ऑल सिलेबस कव्हर केलेला आहे आणि या बॅच वरती 50% डिस्काउंट आहे. म्हणजे तुम्हाला फक्त 599 अधिक GST एवढ्या किमतीमध्ये, एवढ्या कमी किमतीमध्ये ही बॅच उपलब्ध होते. इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा आणि बॅच जॉईन करा. अधिक माहितीसाठी 88-88-61-61-17 या नंबरला संपर्क करा. आणि अशाच प्रकारे ह्या एक्झामचे आणि या एक्झाम व्यतिरिक्त दुसऱ्याही एक्झामचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओत, तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.